नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तारक मंत्र म्हणताना हे 11 नियम पाळा तरच याचे फळ मिळेल. तारक मंत्र सर्वजण म्हणतात, पण फळ सगळ्यांना मिळत नाही. कारण मंत्र चुकीचा नसतो, नियम चुकतात. तारक मंत्र म्हणजे शब्द नाही, तो आत्म्याशी बोलणारी शक्ती आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तारतो, बदलतो आणि उचलतो. तर कोणते आहेत हे नियम? नियम 1. मंत्र कधीही घाईत म्हणू नका. मन शांत नसेल तर मंत्र थांबवा, कारण भावाशिवाय मंत्र फक्त आवाज असतो. नियम 2. मंत्र म्हणताना तक्रार थांबवा. दुःख सांगू नका, विश्वास द्या, कारण तक्रार मन कमकुवत करते, विश्वास मन शक्तिशाली करतो. नियम 3. नेहमी एकाच जागी मंत्र म्हणा. नेहमी एकाच वेळेला, कारण जी जागा ऊर्जा साठवते तो वेळ कृपेसाठी ओळखला जातो. नियम 4. मंत्र झाल्यावर लगेच उठू नका. डोळे बंद ठेवा, शांत बसा, कारण शांततेतच स्वामी उत्तर देतात. नियम 5. सर्वात महत्त्वाचा, होईल का हा प्रश्न मनात आणू नका. शंका थांबवा, कारण स्वामी समर्थ शंकेवर नाही, श्रद्धेवर काम करतात. नियम 6. मंत्र नेहमी एकाच माळेवर म्हणा, एकाच पद्धतीने, कारण सातत्याने शक्ती वाढते. नियम 7. मंत्र झाल्यावर लगेच मोबाईल हातात घेऊ नका. क्षणभर शांत बसा, कारण त्या क्षणी ऊर्जा स्थिर होते. नियम 8. मंत्र म्हणताना शंका थांबवा. होईल का हा प्रश्न काढून टाका, कारण शंका म्हणजे कृपेचा अडथळा असतो. नियम 9. मंत्र कधीही चाचणी म्हणून म्हणू नका, विश्वास म्हणून म्हणा, कारण स्वामी परीक्षा देत नाहीत, ते साथ देतात. नियम 10. सर्वात कठीण, मंत्र केल्यानंतर परिणामाची घाई करू नका. थांबायला शिका, कारण स्वामी उशीर करत नाहीत, ते योग्य वेळ निवडतात आणि जे आपल्यासाठी योग्य आहे आणि योग्य वेळेला द्यायचं आहे तेव्हाच देतात. नियम 11. मंत्र म्हणताना चेहरा गंभीर ठेवा. हसू हलकेपणा टाळा, कारण मंत्र खेळ नाही, तो साधना आहे. अंतिम सत्य, हे नियम पाळून जर तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ म्हटलात तर फलश्रुती नक्कीच मिळते, कारण स्वामी समर्थ कधीच भक्ताला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. तारक मंत्र म्हणताना एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या शब्दाकडे पाहत नाहीत, ते तुमच्या मनाकडे पाहतात. तुमचं मन थकले का, तुटले का, एकटं वाटते का, तरीसुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणा, कारण स्वामी समर्थ ताकदवान माणसांसाठी नाही, ते थकलेल्या भक्तांसाठी असतात. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामींचा मार्ग उघडतो. तुम्हाला उत्तर दिसत नाही म्हणजे उत्तर नाही असं नाही. स्वामी समर्थ काम करत असतात शांतपणे, खोलवर. आज जर काहीच बदललेलं दिसत नसेल तर निराश होऊ नका, कारण स्वामी समर्थ पहिले मन बदलतात, मग आयुष्य बदलतात. तुमची श्रद्धा कमी असली तरी चालेल, पण ती खरी असली पाहिजे. स्वामी समर्थ मोठ्या मागण्या ऐकत नाहीत, ते खऱ्या शरणागतीला प्रतिसाद देतात. फक्त एवढंच म्हणा, स्वामी मी थकलोय, पण विश्वास सोडलेला नाही. हे वाक्य तारक मंत्राइतकं शक्तिशाली आहे. आज जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला असेल तर समजा स्वामी समर्थांनीच तुम्हाला आठवण करून दिली आहे. तू एकटा नाहीस बाळा, मी तुझ्यासोबत आहे. विश्वास ठेवा, थांबा आणि चालत राहा, कारण स्वामी समर्थ कधीही भक्ताचा हात अर्ध्या वाटेत सोडत नाहीत. म्हणूनच जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला या शब्दाचा अर्थ तुम्ही आठवून बघा. जर तुम्ही निराश झालेला असाल, एकटं वाटत असेल तर फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा, तुम्हाला किती आत्मविश्वास वाटेल. म्हणूनच स्वामी म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना सांगतात. म्हणूनच स्वामी आहेत, घाबरायचे कारण नाही. स्वामीवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, स्वामी तुमच्या पाठीशी नक्की उभे आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.